करून निवडणूक लढवतात कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण निवडणुकीच्या मैदानाला समोर जात आहोत? ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 6 मधून आम्ही 3 जण उमेदवार लढीत आहेत. आणि प्रभागामध्ये काम करायचं म्हणजे मी आधीच 20 वर्षापासून मी कामाचा स्वरूप आहे आणि लोकांना ओळख चांगली आहे. आणि मला बाळासाहेबांना माझ्यावर विश्वास टाकून ते तिकीट दिले आणि त्याच्या विश्वासाला मी पात्रता ठरवून मी काहीतरी दाखवायचा प्रयत्न करेन. प्रभागामध्ये कोणते विकास काम आहे जे रखडलेले आहेत? विकासाचे कामं म्हणता म्हणजे आरोग्य निवळ धोक्यामध्ये आहे. नाल्या तुंबलेल्या आहेत, रोड नाहीत आणि समाज मंदिराची जी दुरावस्था एवढी झाली की घाणीचं साम्राज्य भरपूर प्रभावामध्ये झालेलं आहे. आपल्याला जर संधी भेटली तर आपण कोणते विकास कामं करणार प्रभागात? मी पहिल्यांदी 1989 मध्ये दुर्घटना झालेली आहे. माझं टार्गेट 1989 मधल्या दुर्घटनेमध्ये जे बालक वारलेले आहेत 14 एप्रिलला ते स्मारक करायचं आणि ज्या नाल्या नाहीत लोकांना पावसाळ्यात एवढी अडचणी येतात त्या नाल्याचं पाणी तुंबलेलं आहे आणि नाल्या कशा होतात आणि मी काय काय करू शकतो. आणि बऱ्याच लोकांना माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे की बाबा गौतम भराडे हा माणूस करू शकतो. काही नसताना सुद्धा कर्मचारी महापालिकेचे आणून हजेऱ्या लावून मी इथं कसं काम केलेलं हे बरेच लोकांना माहिती आहे माझ्याबद्दल. समाज कार्यामध्ये आपण हमेशा तत्पर राहतो. गौतम प्रभाग क्रमांक 6 मध्ये काही तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी काही विकास काम मी माझ्या प्रभागामध्ये तरुण पिढीला आणि बऱ्याच जे काही इथं मी क्लासेस लावलेले आहेत आणि त्याला फ्री क्लासेस केलेले आहेत माझ्या वाडामधल्या लोकांना आणि बरेच विद्यार्थी इथं नोकरीला लागलेले आहेत. हे त्या माझ्या मित्राला त्याच्या घरच्यालाही माहिती आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त करून मी पोराला तिथं घालीत असतो आणि ज्याला कुणाला अडचण आहे त्या अडचणीचं सुद्धा मी हे केलेलं आहे की फॉर्म भरायला कुणाला अडचण आहे कुठं आहे ते आमच्या सगळ्या प्रभागामधल्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या मित्र परिवाराला सुद्धा माहिती आहे ह्या गोष्टी. वयोवृद्ध नागरिकांसाठी काय करतात? वयोवृद्ध नागरिकांसाठी मी गार्डन महानगरपालिकेच्या जे योजना असतात ते आपल्या प्रभागात पोहोचलेल्या आहेत का? प्रभाग 6 मध्ये माझ्या प्रभाग 6 मध्ये घरकुलच्या योजना बऱ्याच लोकांना अजून भेटल्या नाहीत आणि बऱ्याच अडचणी द्यायला निर्माण झालेल्या आहेत. मी त्याच्यासाठी काहीतरी करायचं माझं ते सुद्धा विचार आहे. आणि बऱ्याच लोकांना रेतीची समस्या झालेली आहे. 2.5 लाखात त्या घरकुल होत नाही आणि रेतीची समस्या एवढी आहे म्हणून त्या लोकांचे घर असे पाडून बसलेत आणि त्याला सुद्धा कुठेतरी न्याय भेटावं, काही वाढीव पैसे यावं महापालिकेतून. आणि त्याच्यानंतर महापालिकेमध्ये मी त्या याच्या समितीवर सुद्धा आहे आपल्या नाही आपलं ही काय म्हणतात ते पदविक्रेता समितीवर आहे. आता त्या मी बैठकीमध्ये आपल्या इथे कमिशनर जाधव साहेब होते त्याच्याने आम्ही बैठकीखाली त्या अध्यक्षाखाली आम्ही बँकेला लोन सुद्धा सुरू केलेले 10,000 रुपये. बऱ्याच लोकांना त्याचे फायदे सुद्धा झाले. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आरोग्य मी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभाग 6 मध्ये मी गार्डन आणि वाचनालय त्याला बसायसाठी काहीतरी व्यवस्था व्हावा आणि त्या नागरिकाला दिवसभर करमावं असं काहीतरी मी ते सुद्धा माझा विचार आहे. मी सर्व प्रभागातल्या आमच्या प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व तुझ्या नागरिकांना विनंती करतो की यावेळेस आम्हाला बघू नका, बाळासाहेब आंबेडकरांना बघून मतदान करावं ही मी त्यांना सर्वांना विनंती करतो. प्रभाग 6 के वार्ड में जो हम इलेक्शन कॉन्टेस्ट कर रहे हैं तो हम इस बुनियाद पे कॉन्टेस्ट कर रहे हैं कि जिस तरह से आप देख रहे हैं प्रभाग 6 में ना रास्ते बराबर है, ना नालियाँ हैं और ना किसी भी महानगर पालिका की गवर्नमेंट की जो सुविधा है वो हमारे वार्ड में उपलब्ध नहीं है. तो हम तीनों एक ऐसा मिशन लेके चल रहे हैं, गौतम भराड़े साहब और सना फातिमा और उज़मा महरीन, हम तीनों उम्मीदवार हैं और हम ये लेकर मिशन लेकर चल रहे हैं कि हम हमारे प्रभाग में हर वो विकास का काम करें, लोगों तक जाकर पहुँचे और इन सारे चीज़ों पे हमारी एक डेवलपमेंट की सोच है जो हम उसको काम करना चाह रहे हैं. मतदारों को तो हमारा यही आह्वान है कि बाला साहब अम्बेडकर ने जिस तरह से यहाँ पर आकर, प्रकाश अम्बेडकर साहब ने यहाँ आए, सुजात अम्बेडकर साहब यहाँ पर आए और ये लोगों ने एक आह्वान किया है कि हम वंचित बहुजन आघाड़ी को वोट देना चाहिए और दलित और मुस्लिम ये कॉम्बिनेशन होना चाहिए, तब जाके हम इन सारे लोगों को, इन ताकतों को हम ख़त्म कर सकते हैं. दलित समाज और मुस्लिम समाज के लिए पूरे परभनी में
कहीं कोई फंक्शन हॉल नहीं है। गरीब लोगों को शादी करने के लिए परेशानियां होती है। जो हम प्रभाग क्रमांक 6 में हमारा प्रस्ताव है कि हम एक दलित समाज के लिए एक शादी फंक्शन हॉल के लिए मांग करेंगे और एक मुस्लिम के लिए, और हमारे कुरैशी बिरादरों के लिए स्लॉटर हाउस के लिए, वो भी एक हमारा मुद्दा है जो हम रखने वाले हैं। सरकारों को यही आह्वान करने वाले हैं कि वंचित बहुजन आघाड़ी का साथ दो, मुस्लिम और दलित समाज एक होकर हमको एक काम करना है और हम तीनों को वोट दीजिए। मतदारों को हम यही आह्वान करेंगे कि हम जो वोट मांग रहे हैं, जैसे कि गौतम भराड़े सर है, सना फातिमा है, उज़मा महरीन है, हम लोग विकास के मुद्दे पे इलेक्शन लड़ रहे हैं। हमारा मुद्दा यही है कि हम पानी का, रास्तों का, नालियों का, इस मुद्दे पे हम इलेक्शन लड़ रहे हैं। और जैसे कि मोहल्ला क्लिनिक नहीं है हमारे पास में, हम ये वार्ड में ये चीज़ करना चाह रहे हैं। और हम ये चाहते हैं कि आवाम से मतलब गुजारिश करना चाहते हैं दलित और मुस्लिम समाज से कि वो हमें वोट करे। और हम तीनों की निशानी गैस सिलेंडर है, वोट देकर हमें कामयाब करिए, हमें मौका दीजिए। इंशाल्लाह दलित और मुस्लिम समाज इस शहर में, इस प्रभाग में एक डेवलपमेंट की तरफ जाएंगे और इंशाल्लाह हम डेवलप जरूर करेंगे। महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली वेळेसच महानगरपालिकेचे इलेक्शन लढत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी जे अल्पसंख्याक समाजासाठी व बौद्ध दलित समाजासाठी जे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, त्याचीच एक पावती म्हणून आणि परभणी मध्ये 3 असेल, प्रभाग क्रमांक 6 असेल, प्रभाग 10 असेल, प्रभाग क्रमांक 4 असेल, या वार्डामध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठ्या स्वरूपामध्ये लोक वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार आहेत आणि लोकांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी ही महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवणार आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगजेबच्या प्रकरणावर जे महाराष्ट्रात दंगल झाली होऊ लागली, समाजकंटक व जातीवादी लोकांनी जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचलं होतं, ते बाळासाहेब आंबेडकरांनी ते हाणून पाडलं। तसंच परळी येथे मुस्लिम समाजाच्या एका कार्यकर्त्याला अटक करून त्याच्या पोलीस प्रशासनात मर्डर केलेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीने आवाज उचललेला आहे। दुसरी गोष्ट, परभणीमध्ये गेल्या वर्षी सोमनाथ सूर्यवंशी यांचं सुद्धा पोलीस प्रशासनाने खून केलेला आहे। त्या प्रकरणात सुद्धा ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे। सर्व ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक हे समाज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा परभणी महानगरपालिकेवर फडकवणार आहे। तसंच आज मी परभणी शहरातील मतदारांना आवाहन करतो, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपलं अमूल्य मतदान देऊन त्यांना विजय करा, मी अशी त्यांना विनंती करतो। जय भीम, जय वंचित बहुजन आघाडी।